बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. भारतीय संविधानाचा विजय असो. भारतीय संविधानाचा विजय असो. भाई चंद्रशेखर आजाद आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भाई चंद्रशेखर आजाद आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. औसत सबका आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सोनम वांगचुक आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अभिजीत दीपके आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मोदी हटो, देश बचाओ. मोदी हटो, देश बचाओ. इनकलाब जिंदाबाद. इनकलाब जिंदाबाद. जय भीम जय संविधान. आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांच्या आदेशानुसार आज 25 जुलै 2026 रोजी पूर्ण भारतामध्ये आज धरणे आंदोलन त्याचबरोबर निवेदन देण्याचा कार्यक्रम आज प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय या सर्व ठिकाणी आज एकाच वेळी घेण्यात येत आहे. आज चंद्रशेखर आझाद हे भारतातील युवा लीडर. आज जंतर मंतर वरती जो काही लाठी हल्ला झाला, या लाठी हल्ल्यामध्ये विद्यार्थ्याच्या संरक्षणासाठी काम करणारा एकमेव बहुजन लीडर म्हणजे खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या आदेशानुसार आज आम्ही सातारा जिल्हाध्यक्ष या नात्यानं, त्याचबरोबर वाईतील आमचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर भीम आर्मीची सर्व संघटना आणि इतर सर्व समविचारी पक्षांच्या वतीनं आज आम्ही वाई येथे निदर्शन करत आहोत. चंद्रशेखर आझाद यांच्या आदेशानुसार आज आम्ही या वाई तालुक्यामध्ये आंदोलन करत आहे. या आंदोलनाचे जे प्रमुख विषय आहेत हे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे, त्याचबरोबर लाठीचार्ज करणारे जे काही पोलीस आहेत, दिल्ली पोलीस, यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि इतर विविध अशा विषयांवरती आम्ही आज वाई तालुक्याच्या प्रांत कार्यालयावरती आज धरणे आंदोलन या ठिकाणी करत आहोत. आज या देशाची जी आपण परिस्थिती पाहिली तर बीजेपी सरकार आल्यापासून या देशामध्ये दडपशाही करण्याचा अतिशय मोठा प्रयत्न चालू आहे. भारतीय संविधानानं इथल्या प्रत्येक व्यक्तीला लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे, परंतु विद्यार्थ्यांच्या नीट परीक्षेच्या घोटाळ्याबाबत, पेपर लीकच्या बाबत जे काही सोनम वांगचुक दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन करत होते, त्याचबरोबर अभिजीत दीपके आंदोलन करत होते, या दोघांनाही यांच्या आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न भाजप सरकारने केलेला आहे. आज आपण पाहिलेलं असेल की 18 जुलैच्या दिवशी, पहाटेच्या दिवशी आंदोलक झोपेत असताना बीजेपी सरकारनं पोलीस बळाचा वापर करून या ठिकाणी सोनम वांगचुक यांचं आंदोलन दडवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर त्यांना पांढऱ्या चादरीमध्ये लपेटून भारतीय लोकशाहीचा खून करून या जंतर मंतर वरून हटवून हॉस्पिटलमध्ये भरती केल्याचे आपण पाहिलेले आहे. आजपर्यंत देशामध्ये आपण विविध अशी आंदोलनं पाहिलीत, परंतु अशा प्रकारे आंदोलन दडपण्याचा प्रकार जो आहे तो आपण या भाजप सरकारच्याच काळामध्ये आपण पाहिल्याचं दिसत आहे. या आंदोलनाचा निषेध म्हणून पूर्ण भारतामध्ये खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या आदेशानुसार आज आझाद समाज पार्टीच्या वतीनं पूर्ण भारतामध्ये विविध जिल्ह्यामध्ये आम्ही निदर्शने आणि धरणे आंदोलन करत आहोत. या आंदोलनाच्या माध्यमातून मोदी सरकारनं सुद्धा राजीनामा दिला पाहिजे, त्याचबरोबर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुद्धा राजीनामा झाला पाहिजे, अशी आमच्या या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी आहे. त्याचबरोबर या नीट पेपर फुटीसाठी जबाबदार असणारे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा सुद्धा राजीनामा झाला पाहिजे. त्याचबरोबर जे काही बेकायदेशीररित्या लाठीचार्ज करणारे पोलीस आहेत यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून या देशाच्या मंत्रिमंडळामध्ये करत आहोत. आज या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून या गोष्टीचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान.